नमस्कार भावांनो बहिणींनो, चालू बघा स्वयंपाक. कशी फुगली चपाती. बसा काका. 3-4 दिवस झाले ते काका आले ते काय आलंच नाही तर, आणि आज आले ते. हा काकाला फुरसत पाहिजे का नाही? काका कुठे गेलता असं? काका हे काय हिंडतोय हिकडं तिकडं तिकडं हिकडं. होय, काकाला काय सवड नाही म्हणायचं. काय सवड देते ते इथलं गावातल्या आलेलं असतंय काका. पण तुम्ही म्हणणार की आलाय माणूस पण इथं दारात एकदा देखील आला नाही हे बापू. म्हणतोय अजून. जेवण करून आला का? नाही तुला जेवायचं, म्हातारीला इंजेक्शन लावायचं आहे. होय, पुढे इथं कमी पडते त्या 200-300 इथं आणायचं. चालू केलं का? हां केलं की. होय, चालू करून वर आलं पाक. काय म्हणली ना आजी काल आलती पण. काल परवाची सण चालू आहे. म्हणूनच थांबलाय तुम्ही. तरी मी म्हणलं थांबलाव कसं असं. ते शेड मधलं पण करून घ्यावं म्हटलं ना, त्याने डबरी लय पाडलं ते शेरडाने. मग त्या माणसाला बोलवलंय आज कोबा करायला. कोबा करायला. मुरुम बिरुम काल परवाचं हातारला. आता आल्यापासून तेच करत होतो. मुरुम हातारला, आतनं बाहेरनं पाणी सोडलं. काकासने आल्यावर बघा लय काम असतंय. आजी आजोबांतर का करायचं? आबाला होत नाही बा गुडघ्यानं चालणं. म्हणजे संडास 2 एकातच 2 केलेले. 2 बाथरूम काढायचे ते? नाही एकच काढलंय, पण त्याच्यात 2 शीट लावायचे. 2 भांडी वी. हां, तर म्हाताऱ्याला ती तकलीफ होते ना, मग आज ना उद्या करायला लागेल म्हणलं. आताच का तेवढं काय मग तिकडं बरं आहे का इंदूरला? होय होय आहे एकदम सगळं. काकीचं पुरींचं बरं आहे का? ह्या बारीची नाही उन्हाळ्या सुट्टीला आणलं. नाही सुट्टी म्हणजे पोरगी एक क्लासला जाते. एकीची संपली परीक्षा. त्या पास नापास अजून कळालं नाही. ती सेकंड इयरला आहे. 14वीची परीक्षा झाली का मग झाले, मग 15वीला बसवायचं. 15वीला बसायचं. मग झाला कोर्सच पूर्ण होतो. काकांच्या पुरी शाळा चुकल्या त्या बघा बाई. आमच्यासारख्यांना का ढगवाळ्यात येत. काय त्यांचा जमाना आला आता शिकवायला लागते. आपला गेला जमाना. आपला गेला. आता हितनं मोर तर लय अवघड आहे. शाळेशिवाय पाणी नाही. शिक्षण पाहिजेलच. आपल्या ह्याच्यात चालत होतं शिक्षण नसतं. ठीक आहे, ओढल्या गाडी ओढत आणली आहेत पद्धत. काल निलेश पूनमचा इकडे जाऊन आले आहे ना. होय होय. तिकडून असं का बरं केलं त्यांनी काय माहीत. चांगली चालली होती. काय असतंय घरात आता. घरातला जीव घरात घातला त्यांनी. जा तिकडं. त्याला जावं ना चहा. काय घरात बी उकाडतंय. वार खिडकी जर उघडी ठेवली की सगळी ती हवा येते, गॅसच बंद पडते. त्यापेक्षा म्हणजे चुलच पेटवाव्या. हो 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 दाखव हात. असं इकडे काय झालं? पोळलेलं काय करायचंय? पोळून घेतोय पोरगा बी तिथं जाऊन. कर की चपात्याच बापू. का टोपल्यात हात घालून बसलाय? खा की एक प्लेट बीट आण जा दुसरी. ह्याच्यात नाही तुला फक्त चपाती. हे तुला घे. उरला एवढा. मला कपाचा अंदाज गावला. चल भेंडी करते मी.
फुगडी चपाती. जाळ थोडा कमी लावला ना चपाती चांगला लागते. आणि जाळ जरा जादा झाला की लगेच करपते. 2 माणसं लागते ते. हा 2 माणसं लागते. 2 माणसं लागते. दीदीला चपात्या भाजायच्या त्या हा म्हणून तिला 2 माणसं लागते. वैरण काढून आली बघा. वैरण काढून आली, आंघोळ केली, पीठ मळलं, मी बी आंघोळ केली. चपात्या करायच्या म्हणलं आता. जाऊ म्हणली भेंडी करते, भात घातला तिनं शिजाय, मी पाणी ठेवलं होती. काय दोघीनं केलं म्हणजे होतं. गॅस लगेच संपत आहे. काय करायचं खवायचं तिची. ताई रोज आपण बाहेर चपात्या करायच्या. भाकरी असल्यावर फक्त घरात करायचं. भाकरी बाहेरच करायला उराखलेलं सगळं. मी पुन्हा बोलत ती आता. हा मला बी बोलता येतात. कशी भाजते बघा नसते चुलीवर चपात्या. गॅसवरचं तर भाजतेच भाजते त्या, पण चुलीवर पण चांगल्या भाजतात. खमंग. कसं जाळ बघा तरी एखाद्या वेळेस का नाही असं सुकं. त्याची भाकरीला पाणी लावलं आणि उऱ्यात लावून ती तसं का पडतंय. हा पिवळं पिवळं जाळ का लागत. जाळच लागा ना बाया. काटके आता नाही त्या वेगळं. आता तर लागतो. आता लागला बघा जाळ. खमंग जाळ. पोहतं का ताई. पोहतं का. पोहत की हाताला बिना पोहता राहतोय मी. कशा मग बोलताना ना उलटायचं. उठताना उरते की. थोडं उठते ती की हाताला. कशी भाजली बघा. जाळ नसलं का नाही खरपट जायचं चपात्या खरपटत त्या. आणि जरा जाळ असल्या की मऊ लुसलुशीत चपाती. मग मऊ खायला चपाती बरी हे का नाही सांगा. तर मित्रांनो अशा तऱ्हेने आहेत त्या चपात्या चालू. या चहा प्यायला.